अखेर लोकनेत्यांचे आगमन आणि जांभोऱ्याचे सुटले उपोषण. उपोषणाला तडजोडची गटविकास अधिकाऱ्यांकडून किनार. डॉक्टर शेळके यांची चालली शाब्दिक तलवार. बुलढाणा जिल्ह्यातील देऊळगाव राजा पंचायत समिती अंतर्गत आंबोरा जांभोरा गट ग्रामपंचायत अंतर्गत व्यवसाय सुरू करण्यासाठी झालेली मागणी, ग्रामपंचायत अटी शर्तीला अधीन राहून दिलेली ना हरकत, ग्रामस्थांनी घेतलेली हरकत यावर सुरू झालेला पंचायत समितीत बवाल गटविकास अधिकारी यांनी समजून सुद्धा घोंगडे झटकत तो मी नव्हेची भूमिका घेत ग्रामस्थांना वेठीस धरल्यामुळे उपोषणाचे शस्त्र संबंधितांनी काढले व साहेबराव बाळाजी खडूळ व इतर 4 हे 21 जानेवारी रोजी उपोषणाला बसले. मागण्या होत्या: विदर्भ संस्कृती सीड्स ॲग्रो प्रोड्युसर कंपनीने विनापरवाना सुरू केलेल्या सरकी डिलेटिंगसाठी ॲसिडचा वापर करून सदर शोष घड्यात सोडलेले ॲसिड आणि त्यावर प्रथम संतोष रामभाऊ इप्पर यांनी उचललेले पहिले पाऊल, तदनंतर ग्रामस्थांनी दिलेला प्रतिसाद बघता गट विकास अधिकारी देऊळगाव राजा यांनी घेतलेली तडजोडीची भूमिका यावर राष्ट्रवादीचे राज्य सरचिटणीस डॉक्टर रामप्रसाद शेळके यांनी उचललेले उपोषणकर्त्यांच्या हितासाठी उचललेले पाऊल हे आक्रमक पवित्रा ठरले. मतदारसंघात माजी आरोग्यमंत्री डॉक्टर राजेंद्र शिंगणे हे दौऱ्यावर असताना प्राप्त माहितीनुसार तत्परतेने उपोषण स्थळाला भेट देऊन उपोषणकर्त्यांचे म्हणणे ऐकून घेत गटविकास अधिकारी यांचा अधिकार काय हे लक्षात आणून दिल्यानंतर गटविकास अधिकारी यांनी ग्रामसचिव सरला जाधव यांना तात्काळ काम थांबविण्यासाठी लेखी सूतोवाच केले व उपोषणकर्त्यांचे समाधान केले. त्यामुळे उपोषण गणराज्य दिना अगोदर सोडविण्यात आले व यावेळी राष्ट्रवादीचे राजेश इंगळे, राजू शिरसाट, गजानन चेके, हनीफ शहा, महेश देशमुख हे होते. तर विद्यमान आमदार वारंवारच्या माहितीनुसार हाकेच्या अंतरावर असूनही उपोषणाला भेट देण्यासाठी त्यांच्याकडे वेळ मिळाला नव्हता. एकीकडे माजी मंत्री डॉक्टर राजेंद्र शिंगणे हे जनतेच्या हितास्त वेळ नसतानाही वेळात वेळ काढून ग्रामस्थांना न्याय मिळवून दिला, तर दुसरीकडे हाकेच्या अंतरावर असलेले विद्यमान आमदार मनोज कायंदे शाळेच्या स्नेहसंमेलनाच्या कार्यक्रमात व्यस्त होते. नेमके आमदार रंजल्या गांजल्यांचे की वैभवलक्ष्मी मांगल्यांचे हा प्रश्न उपस्थित होतो. आमदार कायंदे नेमके कोणाच्या कार्यक्रमात व्यस्त होते हे पुढील शोध बातमीचा विषय आहे. प्राईम मीडिया 24 साठी प्रभाकर मांटे, बुलढाणा. करण्यासाठी किती दिवस लागतात नेमकं? आणि उत्तर द्या. उपोषणाला बसले म्हणून कालची सुनावणी लागली, रिझल्ट काल आला, पण तो रिझल्ट इतका डेंजर आला की त्याच्यात पुन्हा दोघांचे भांडण लागायचं कामाला, कारखानदार आणि उपोषणकर्ते. समोरासमोर बीडीओ साहेब आणि ग्रामसेवक मॅडम बसलेले असताना त्यांनी हे कारण सांगितलेलं आहे तोंडी, त्याची रेकॉर्डिंग आमच्याकडे आहे की बाबा 16 तारखेला जी सुनावणी घेतली त्या दिवशी ग्रामसेवक मॅडम हजर नव्हत्या. मग मध्ये ग्रामसेवक मॅडम कडे डॉक्युमेंट नव्हते आणि ग्रामसेवक मॅडम समोर म्हणत होते, सर मी 16 तारखेला हजर होते ना, सर माझ्याकडे सगळ्या फाईल होत्या ना, हे समोर त्यांनी सांगितलं ग्रामसेवक मॅडम होत्या म्हणून, आणि हे म्हणतात नाही, म्हणजे आमच्या समोरासमोर. म्हणजे हे वरिष्ठांनी समजून घ्यावं की आपण काय करतोय, आपल्या अंडर जे लोक आहेत त्यांच्यासोबत कसं बिहेवियर करावं, समोर खोटं ठरवावं का, किंवा गावकऱ्यांच्या समोर ठरवावं का, वरिष्ठांसोबत त्यांच्या वरिष्ठांसोबत खोटं ठरवावं, हे त्यांनी बघायला पाहिजे ना. या प्रश्नाचं उत्तर द्या साहेब. आमचा दुसरा मुद्दा ते मान्य नाही मला. त्या आजारी होत्या, आमचं त्याच्याबद्दल बिलकुल म्हणणं नाही. पक्षकार दोन्ही असतात, दोन्हीचं ऐकून घेऊनच